नाशिकच्या तपोवन परिसरातील एका प्लायवूडच्या गोदामाला लागलेल्या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झालंय। गोदामाला रात्री 12-12:30च्या सुमारास लागलेली आग अजूनही धुमसतीये। नाशिक महापालिका अग्निशमन दलाच्या 11 बंबांसह अंबड एमआयडीसी, करन्सी नोट प्रेस, सिन्नर आणि पिंपळगाव नगरपालिका असे एकूण 15 बंब आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करतात। सुदैवाने आगीमध्ये जीवितहानी झाली नाही, मात्र लाखो रुपयांचे नुकसान झालंय। आगीचं कारण अजूनही समजू शकलेलं नाहीये। आढावा घेतलाय मुकुल कुलकर्णी यांनी। नाशिकच्या तपोवन परिसरातील एका प्लायवूडच्या गोडाऊनला लागलेली आग अजूनही आटोक्यात आलेली नाहीये। आग काही प्रमाणामध्ये नियंत्रणात आहे, मात्र अजूनही आग ही धुमसत आहे। प्लायवूडचं हे गोडाऊन होतं आणि आपण बघतोय की संपूर्ण गोडाऊन हे जळून खाक झालेलं आहे। रात्री 11:30-12च्या सुमारास इथे आग लागली। आगीचं कारण अद्याप स्पष्ट नाहीये। सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाहीये, मात्र कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। 15हून अधिक आगीच्या बंबांच्या माध्यमातून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला। 50हून अधिक फेऱ्या झाल्याची माहिती कळते आहे, परंतु एवढं सगळं होऊन देखील आग अजूनही धुमसत आहे। आग आटोक्यात आलेली नाहीये। आपण बघतोय अजूनही धुराचे लोट हे उसळत आहेत। आगीचे डोम देखील आपल्याला बघायला मिळत आहेत। हे प्लायवूडचं गोडाऊन होतं। फर्निचरसाठी बनवणारे प्लायवूड इथे ठेवण्यात आलेले होते आणि सगळेच्या सगळे प्लायवूड हे जळून खाक झालेले आहेत। जी स्थानिक नागरिकांकडून प्राथमिक माहिती मिळाली होती, त्यावेळेस इथे 1-2 वाहनं देखील आलेली होती। ती वाहनं ही जळून खाक झालेली आहे। मात्र आगीचं नेमकं कारण काय, इथे काही ज्वलनशील पदार्थ होता का, ज्वलनशील पदार्थाने आग लागली का किंवा शॉर्ट सर्किट झालं का, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। रात्रभर अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा शर्थीनं प्रयत्न करत होते। आग पूर्णपणे नियंत्रणात आली नसली तरी बऱ्यापैकी आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। अजून पुढील 1 ते 2 तास आग विझवण्याचं काम हे अशाच पद्धतीनं सुरू राहणार आहे। कॅमेरामॅन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।